नमस्कार, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, दरवर्षी महाराष्ट्र शासन भरभरून अशी तरतूद करतं. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कुठंतरी त्याच्या शेतीला औषधं मिळावी, बी मिळावं, अशा प्रकारचं भरपूर प्रमाणामध्ये तरतूद करतो. त्या ठिकाणी त्याचं वाटप करण्यासाठी मागेल त्याला शेततळं असेल, मागेल त्याला बी बियाणं असेल, मागेल त्याला भरपूर अशा गोष्टीचं त्या ठिकाणी नियोजन करतं. परंतु त्याच्यामध्ये नियोजन करत असताना आपण ज्यावेळेस कृषी विभागाच्या कार्यालयाला ज्यावेळेस शेतकी अधिकारी, समजा जे काही कृषी अधिकारी असतील, त्यांना आपण कॉल केला. त्याच्यानंतर त्यांना जर विचारलं की सर तुमच्याकडं औषधं आली आहेत का, आम्हाला फवारण्यासाठी पाहिजेत, तर त्यांचं मित्रांनो एकच उत्तर असतं की आता औषधं नाहीत, किंवा तुम्ही कुठं आत्म्याचा गट तयार करा, त्याच्यानंतर नोंदणी करा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला अधिकृत औषधं देऊ. तशी कशा प्रकारची औषधं देखील त्या ठिकाणी मिळत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मग मित्रांनो, कृषी विभागाचे जे औषधं येतात, बी बियाणे येतात, ते कुणाला मिळतात, नेमकं कुणाच्या फायद्याचे आहेत, अशा प्रकारचा प्रश्न जनसामान्याच्या मनामध्ये पडतो. कारण कृषी विभाग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपलं सगळं म्हणणं मांडतं, आणि त्या ठिकाणचा विषय मांडल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची मदत शासनाने जे त्या ठिकाणी पोहोचली आहे ते मिळत नाही. आता कृषी विभागाचे आपले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आहेत. आत्ता दुर्दैवी आपल्या अजितदादांचं निधन झालेलं आहे. मग अजितदादाचं निधन झाल्यामुळं काही ठिकाणी दत्ता मामा भरणे यांनी लक्ष कमी केलं असेल, कारण ते दुखवटा चालू आहे, त्यामध्ये ते व्यस्त असतील. कारण ज्या ठिकाणी आपल्या दादांचं निधन झालं त्याच्यामुळे प्रत्येक राष्ट्रवादी असेल, BJP असेल, प्रत्येक महाराष्ट्रातील तरुण असेल, त्या ठिकाणी एकदम म्हणजे निराश झालेला आहे. आशा त्याला कसली उरलेली नाही. कारण जे अजितदादा झटकन काम करायचे त्या प्रकारे आता कोणताही अधिकारी काम करताना दिसत नाही. तुर्तास धन्यवाद. बघू आपण आता मी आज अर्ज करणार आहे, त्या अर्जामध्ये माहितीचा अधिकाराचा अर्ज करणार आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारची माहिती मिळते ते आपण तुम्हाला मी नंतर याच्यामध्ये सांगणार आहे. धन्यवाद.